प्रशांत कोरटकरची आज पुन्हा दिवसभर चौकशीची शक्यता आहे। इंद्रजित सावंतांना फोन केल्याची प्रशांत कोरटकरनं कबुली दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। कोरटकरची आज पुन्हा दिवसभर चौकशी केली जाणार आहे। इंद्रजित सावंतांना फोन केल्याची कबुली प्रशांत कोरटकर यांनी दिली आहे। पोलिसांनी मध्यरात्री 5 तास कसून चौकशी केलेली आहे आणि या चौकशीमध्ये आता कोरटकरने कबुली दिली आहे। मोबाईलमधील डेटा स्वतः डिलीट केल्याची कबुली सुद्धा त्याने दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। कोरटकरची पोलीस कोठडी 3 दिवसांची पोलीस कोठडी आहे। यामध्ये आता पोलीस कसून चौकशी करताना पाहायला मिळतात। मध्यरात्री 5 तास चौकशी करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये आता कोरटकरने कबुली दिलेली आहे। इंद्रजित सावंत यांना फोन केल्याची कबुली आता प्रशांत कोरटकर याच्याकडून देण्यात येते। तर या चौकशीमधून मोबाईलमधील डेटा ही स्वतः डिलीट केल्याचंही त्याने सांगितलेलं आहे। सूत्रांकडून ही सध्या माहिती समोर येते। तर आज पुन्हा दिवसभर चौकशीची शक्यता वर्तवण्यात येते। कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि यामध्ये आपण पाहतोय पोलिसांकडून आता दिवसभर कसून चौकशी या ठिकाणी सुरू आहे। तर आज सुद्धा पुन्हा दिवसभर चौकशीची शक्यता आहे। इंद्रजित सावंतांना फोन केल्याची प्रशांत कोरटकरने कबुली दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। पोलिसांनी मध्यरात्री 5 तास चौकशी केली आहे। आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। सतेज, प्रशांत कोरटकर यानं काही कबुली दिलेली आहे। इंद्रजित सावंत यांना फोन केल्या संदर्भात कबुली दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। 5 तास कसून चौकशी केलेली आहे। त्याचबरोबर मोबाईलमधील डेटा सुद्धा स्वतः त्याने डिलीट केल्याची कबुली दिलेली आहे। सूत्रांकडून ही माहिती समोर येते। आज सुद्धा पुन्हा दिवसभर पोलीस कसून चौकशी करणार आहेत। नक्कीच नीलम, आपल्याला माहिती आहे की इंद्रजित सावंत यांना धमकी देऊन प्रशांत कोरटकर यांना जे आहे ते साधारणतः 25 फेब्रुवारीला फोन केला होता। मध्यरात्री 2 वेळा फोन केला होता। त्यावेळेस प्रशांत कोरटकर म्हणत होता की हा फोन मी केलेला नाही आहे, हा फोन एआयच्या मदतीनं किंवा दुसऱ्या कोणीतरी तांत्रिक ह्याचं हे करून केला असल्याचं जे आहे ते म्हटलं गेलं होतं। मात्र काल जी दिवसभर चौकशी झालेली आहे, या चौकशी दरम्यान प्रशांत कोरटकर यांना इंद्रजित सावंत यांना मीच फोन केलेला आहे, शिवाय मोबाईलमधला डेटा आहे तो मीच डिलीट केला असल्याची कबुली जी आहे ती पोलिसांना दिलेली आहे। काल जवळपास 5 तास फॉरेन्सिक टीमनं त्याच्या आवाजाचे नमुने आहेत ते घेतलेले आहेत। शिवाय जे संभाषण वर्ड टू वर्ड झालेलं आहे त्याचं जे लिहून काढून त्याच्याकडून ते बोलून घेतलेलं आहे। या सगळ्या तपासणीनंतर ज्यावेळेस मध्यरात्री पुन्हा एकदा त्याची 5 ते 6-5.5 तास चौकशी केली, या चौकशीमध्ये प्रामुख्यानं प्रशांत कोरटकर यानं सांगितलेलं आहे की या मोबाईलमधला डेटा जो आहे तो मी डिलीट करून पोलिसांकडे सुपूर्द केलेला आहे। शिवाय महत्त्वाचं अत्यंत आहे की त्याच्यामध्ये मी चेन्नईला देखील पळून जाणार होतो, त्यासाठी मी तेलंगणा राज्यातील जे मंचिर्याल रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी गेलो होतो आणि तिथून मी रेल्वेनं पुढं इकडे जाणार होतो असं त्यांनी सांगितलं गेलं होतं। त्यामुळे एक धक्कादायक माहिती आहे ती आता समोर आलेली आहे आणि स्वतःच या गुन्ह्याची कबुली जवळपास प्रशांत कोरटकर यांनी जुना राजवाडा पोलिसांना दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जी, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।